अथ तृतीयोऽध्यायः। अध्याय 3. अध्याय सार. मानवी जीवनाचा तसेच समाज जीवनाचाही गाडा सुरळीत चालू राहण्यासाठी प्रत्येकाने त्याचे नियतकर्म करणे आवश्यक आहे. ज्ञानप्राप्तीनंतरही जनकादी ज्ञानी लोकांनी तसेच खुद्द भगवंतानेही आपले नियतकर्म चालूच ठेवले, कारण सामान्य लोक त्यांचे अनुकरण करतात. मोक्ष, मुक्ती हे मानवी जीवनाचे ध्येय. ते गाठण्यासाठी कर्मबंधनातून सुटका हवी. ज्ञानामुळे कर्माबद्दलची आसक्ती व कर्मफलाची अपेक्षा दूर होते. यासाठी प्रत्येकाने आपल्या नियतकर्माची परिणती निष्काम कर्मयोगात करायला हवी. त्यासंबंधीचे विवेचन या अध्यायात केले आहे. अर्जुन उवाच. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुम्हाला जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटते तर तुम्ही मला युद्धासारखे भयंकर कर्म करायला का सांगत आहात? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. तुमच्या परस्पर विरोधी बोलण्यामुळे माझा गोंधळ होत आहे. तरी ज्यामुळे माझे कल्याण होईल असा एकच निश्चित मार्ग मला सांगा. श्री भगवानुवाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्रीकृष्ण म्हणाले, याआधी जिज्ञासू लोकांसाठी ज्ञानयोग आणि योग्यांसाठी कर्मयोग असे 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. कर्माचा आरंभ न करता मनुष्याला नैष्कर्म्यावस्था म्हणजे कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नसलेली अवस्था प्राप्त होत नाही. तसेच कर्माचा केवळ त्याग केल्याने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. आत्मसिद्धी म्हणजे स्वतःची ओळख, ईश्वर, सर्व प्राणी मात्र व स्वतः या सर्वांमधील आत्मा एकच आहे हे ज्ञान. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. काहीतरी कर्म केल्याशिवाय कोणीही एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही, कारण सर्व जीव प्रकृतीमुळे उत्पन्न झालेल्या गुणांप्रमाणे त्रिगुणांप्रमाणे कार्य करीत असतात. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. जो माणूस आपल्या कर्मेंद्रियावर ताबा ठेवतो पण मनाने मात्र त्याच इंद्रियांच्या वासनांचे, इच्छांचे चिंतन करीत राहतो, त्याला तो दांभिक किंवा मूढ आहे असे म्हणतात. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो पुरुष आपल्या मनाला वश करून घेतो, त्यावर ताबा ठेवतो आणि कोणत्याही गोष्टीबद्दलची आसक्ती, हाव, लालसा सोडून देऊन आपल्या कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ आहे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. तू शास्त्राने नेमून दिलेले कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न केल्यास तुझा उदरनिर्वाहही होणार नाही. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञासाठी म्हणजे परमेश्वरासाठी केलेल्या कर्माशिवाय अन्य कर्मात गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात अडकतो.
म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून कर्म कर. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवो स्विष्टकामधुक्. ब्रह्मदेवाने सुरुवातीला यज्ञाबरोबर प्रजा उत्पन्न केली आणि प्रजेला सांगितले की या यज्ञाने तुम्ही तुमचे मनोरथ पूर्ण करून घ्या. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील. एकमेकांना संतुष्ट केल्याने तुमचे कल्याण होईल. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला हवे तेवढे इच्छित भोग उपभोगाच्या गोष्टी देतील, पण ते भोग देवांना अर्पण न करता जो स्वतःच त्यांचा उपभोग घेईल तो चोर आहे. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. जे लोक यज्ञ पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न खातात ते सर्व पापातून मुक्त होतात, पण जे केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते पापी आहेत. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. सर्व जीव अन्नापासून निर्माण होतात. पावसामुळे अन्नाची म्हणजे अन्नपदार्थांची निर्मिती होते. यज्ञापासून पर्जन्य पाऊस उत्पन्न होतो आणि यज्ञ हा कर्मातून निर्माण होतो. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. कर्म हे वेदांपासून निर्माण झाले आहे असे तू जाण. वेद अविनाशी ईश्वरापासून उत्पन्न झालेले आहेत, म्हणून या ईश्वराचे अस्तित्व प्रत्येक यज्ञामध्ये नेहमीच असते. वेद हे आपले मूळ धर्मग्रंथ आहेत. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती. याप्रमाणे सुरू झालेल्या सृष्टीचक्रानुसार जो आचरण करीत नाही, जो इंद्रिय सुखांमध्येच गुंतलेला असतो, त्याचे जीवन व्यर्थ आहे. यस्त्वात्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. जो मनुष्य आत्मज्ञानामुळे आपल्या आत्म्यातच रमतो, त्यातच तृप्त असतो, संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य आकृती उरत नाही. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. अशा मनुष्याला कर्म करण्याचे वा न करण्याचेही कसलेच प्रयोजन किंवा कारण राहत नाही. तसेच अन्य प्राणीमात्राकडून जीवजंतूंपासून त्याला काहीही मिळवायचे नसते. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून अर्जुना, तू आसक्ती सोडून देऊन नेहमी आपले कर्तव्य करीत राहा. असे करणारा मनुष्य आत्मस्वरूपाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. आसक्ती सोडून देऊन कर्तव्य कर्म करणाऱ्या जनकासारख्या ज्ञानी पुरुषांना मोक्षप्राप्ती परमसिद्धी प्राप्त झाली होती. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते.
श्रेष्ठ थोर लोक जसे आचरण करतात त्याचे अनुकरण सामान्य लोक करतात. श्रेष्ठ लोक ज्या गोष्टी प्रमाण मानतात त्याचेच अनुकरण सामान्य लोक करतात. न मे पार्थास्ति कर्तव्यं तेषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे अर्जुना, या तीनही लोकात मी करणे आवश्यक आहे असे माझे कोणतेही कर्तव्य शिल्लक राहिलेले नाही. तसेच मला हवी असलेली कोणतीही गोष्ट मला मिळालेली नाही असेही नाही. असे असले तरीही मी कर्म करीतच असतो. यदीयं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण अर्जुना, मी जर कर्म न करता नुसता बसून राहिलो तर लोक माझेच अनुकरण करतील आणि अनर्थ होईल. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजाः. म्हणून मी कर्म करण्याचे सोडून दिले आणि योग्य अयोग्य याचे उदाहरण दाखला प्रमाण लोकांच्या समोर ठेवले नाही तर लोक निष्क्रिय होतील आणि समाज जीवनाची घडी विस्कळीत होऊन त्या विनाशाला मी कारणीभूत ठरेन. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. कर्मात आसक्ती असणारे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे सातत्याने कर्म करतात त्याचप्रमाणे लोककल्याणाची इच्छा असलेल्या कर्मात आसक्ती नसलेल्या विद्वान लोकांनीही लोकसंग्रहासाठी सातत्याने कर्म करीत राहावे. न बुद्धिभेदं जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्. कर्माची आसक्ती बाळगून कर्म करणाऱ्या अज्ञानी लोकांचा त्यांच्या कर्म करण्याचे बाबतीत ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये. उलट शास्त्रशुद्ध रीतीने स्वतः कर्मे करून इतरांकडूनही ती तशीच करून घ्यावीत. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. वास्तविक पाहता सर्व कर्मे माणसाच्या हातून प्रकृतीच्या गुणांनुसारच घडत असतात. पण अहंकाराचा गर्व झालेला माणूस त्या कर्माचा करता मी स्वतः आहे असे समजतो. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. प्रकृतीपासून होणारे गुणविभाग आणि त्या गुणानुसार होणारे कर्मविभाग या दोन्हींचं तत्व ज्ञानी माणूस जाणतो. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा समूह म्हणजे गुणविभाग आणि यांच्याद्वारे घडणाऱ्या क्रिया म्हणजे कर्मविभाग. दोन्हींचे तत्व म्हणजे आत्मा या सर्वांपासून अगदी सर्वस्वी अलिप्त आहे. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेली माणसे त्या गुणांमध्ये आणि त्यानुसारच्या कर्मामध्ये आसक्त होतात. अशा मूढ लोकांचा ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुना, माझ्या म्हणजेच परमात्म्यामध्ये चित्त गुंतवून तू सर्व कर्मे कर व ती सर्व मलाच अर्पण कर. आशा ममता राग सोडून देऊन तू युद्ध कर.
ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जी माणसे दोषी दृष्टिकोन सोडून देऊन श्रद्धेने वरीलप्रमाणे माझ्या मताप्रमाणे आचरण करतील ती सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त होतील. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. परंतु जे लोक मला दोषी ठरवून माझ्या या मताप्रमाणे वागत नाहीत ते मूर्ख असून सर्व प्रकारच्या ज्ञानाला मुकलेले व नाश पावलेले आहेत असे समज. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. सर्व लोक आपापल्या प्रकृतीनुसार स्वभावानुसार कर्म करीत असतात. ज्ञानी माणूस सुद्धा आपल्या प्रकृतीनुसारच कर्म करीत असतो. त्यामुळे त्याच्या बाबतीत बाह्य निग्रहाचा काय उपयोग. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये राग लोभ प्रेम द्वेष लपून राहिलेले असतात. माणसाने या दोन्हीमध्ये अडकता कामा नये, कारण या दोन्ही गोष्टी माणसाच्या कल्याणाच्या मार्गातील शत्रू आहेत. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहः. सर्वसामान्यपणे उत्तम असलेला दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आपला धर्म तो कितीही कमी गुण असलेला असला तरी तो अधिक कल्याणकारक आहे. आपल्या धर्मात मरण आले तरी ते चांगले, परंतु दुसऱ्याचा धर्म हा भीतीदायक आहे. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, माणूस हा जणू काही बळजबरीने करायला लावल्याप्रमाणे इच्छा नसताना सुद्धा का पापाचरण करतो. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम्. श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणांपासून निर्माण झालेला हा काम वासना आसक्ती लालसा आहे व हाच काम क्रोध आहे. तो कायम अतृप्त असून महापापी आहे. हाच खरा शत्रू आहे हे तू जाण. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे अग्नी धुराने झाकला जातो, आरसा धुळीने आणि गर्भ वाऱ्याने झाकला जातो, तसे ज्ञान हे या आसक्तीने लालसेने क्रोधाने झाकले जाते. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. हे अर्जुना, अग्नीप्रमाणे कधीही तृप्त न होणाऱ्या विद्वानांच्या कायम वैरी असणाऱ्या आसक्तीने ज्ञानाला झाकून ठेवले आहे. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये मन आणि बुद्धी ही या आसक्तीचे घर निवासस्थान मानले जाते. ही आसक्ती इंद्रिये मन आणि बुद्धी यांच्याद्वारे आत्म्याला मोहात पाडते. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्.
म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा मिळवून घे आणि ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी आसक्तीचा नाश कर. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धेः परतस्तु सहा. स्थूल देहापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन आणि मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे. पण या बुद्धीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे तो म्हणजे आत्मा असे म्हणतात. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हे अर्जुना, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असलेल्या आत्म्याचे स्वरूप जाणून घे आणि बुद्धीने मनावर ताबा मिळवून घे आणि या जिंकण्याला जरा कठीण असलेल्या कामरूपी शत्रूचा लालसा आसक्तीचा नाश कर. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला.